स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेत। वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटामध्ये संभाव्य उमेदवारांची तयारी सुरू झालेली आहे आणि असं असताना आपण आता गोपाळपूर जिल्हा परिषद गटामध्ये आहोत आणि या ठिकाणी गोपाळपूर जिल्हा परिषद गट हे प्रामुख्याने महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि या गटामधून खरं तर सर्वसामान्य नागरिकांच्या माध्यमातून प्रियंका परांडे शिवसेनेच्या नेत्या आहेत, त्यांचं नाव मोठ्या प्रमाणात घेतलं जात आहे आणि सामाजिक सांस्कृतिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रियपणे असल्यामुळे या नावाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे। तर असं असताना एकंदरीत त्यांचं आगामी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निवडणूक लढवणार का आणि लढवणार असतील तर कशा पद्धतीची तयारी आहे आणि एकंदरीत राजकीय समीकरणे या गटामध्ये काय म्हणत आहेत ते आपण ताईंशी सविस्तर चर्चा करणार आहोत। ताई, आमच्या सोलापूर टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार। जिल्हा परिषद गटामधून ओपन महिला आरक्षण जाहीर झालेलं आपण पाहिलं, तर मी मागील बऱ्याच दिवसापासून जिल्हा परिषद असेल पंचायत समितीसाठी मी इच्छुक आहे। पाठीमागे मी प्रतिक्रिया आपणास दिली होती, परंतु ज्या गटातून माझ्या आसपासची जी गावं आहेत जिथं माझा लोकसंपर्क चांगला आहे अशा गावांमधून जिथून काही महिला आरक्षण पडेल तिथून मी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे, अशा प्रकारची प्रतिक्रिया मी अगोदर दिली होती। तर आज माझं स्वतःचं गाव गोपाळपूर जिल्हा परिषद गटामध्ये आहे। फुलचिंचोली गाव मोठं गाव आहे, त्याचप्रमाणे आपण पाहतोय पुळूस गाव मोठं आहे, तिथेही आपला लोकसंपर्क चांगला आहे आणि मागील अनेक दिवसांपासून मी वारंवार काही कार्यक्रम घेते, काही उपक्रम राबवते। तर आपण ह्या सर्व गावांचा समावेश करूनच आपलं कार्य तिथे चालू आहे आणि अनेक गावांमध्ये महिलांचा माझा अतिशय चांगल्या प्रकारचा संपर्क आहे। त्याच पद्धतीने महिला सक्षमीकरणसाठी आणि महिलांना उद्योजक बनवण्यासाठी तसेच महिलांच्या हाताला काम मिळण्यासाठी मी चांगल्या प्रकारे प्रयत्न करत आहे। अनेक लोकांशी माझी चर्चा झालेली आहे, लोकांमधून माझ्याबद्दल एक सकारात्मकता दिसते, त्याच्यामुळे मी गोपाळपूर जिल्हा परिषद गटातून मी पॉझिटिव्हली इच्छुक आहे। आता सांगायचं तर आपण आपला हा भाग पाहतो, कारखानदारी क्षेत्र आहे, मोठ्या प्रमाणात इथे शेतकरी वर्ग आहे। त्याच पद्धतीने भीमा परिवाराचे नेते खासदार धनंजयजी महाडिक साहेब, तसेच आमचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि माझे मार्गदर्शक सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश नाना साठे साहेब, या सर्वांनी पक्षश्रेष्ठींनी तसेच खासदार साहेबांनी जे काही निर्णय घेतील त्यांच्या निर्णयाशी मी नक्कीच सहमत असेल आणि साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, हे नेहमीच आपल्या कार्यकर्त्याला बळ द्यायचं काम करतात। कार्यकर्त्याला जर खरी ताकद द्यायची गरज लागली तर ते ताकद देखील देतात आणि मला असं वाटतं की माझ्या कामाचा आढावा घेऊन मला ही संधी 100% मिळेल असा मला आत्मविश्वास आहे आणि त्याच आत्मविश्वासाच्या जोरावरती मी माझं कार्य चालू केलेलं आहे। तुमची उमेदवारी गोपाळपूर गटामध्ये निश्चित झाल्यानंतर तुमचं विजन काय असणार या गटातील जनतेसाठी? हो, तर आपण पाहतो आज राजकारणामध्ये कुठेतरी जातीपातीचं राजकारण होतं, कुठेतरी ईर्षेपोटी राजकारण होतं। पाठीमागच्या काळामध्ये आपल्याला जिथे काही दगाफटका झालेला असतो आपण त्याचा रोष काढण्यासाठी कुठेतरी दुसऱ्या गावातील व्यक्तीला त्रास देणं असेल किंवा नाही तो व्यक्ती कसा का असेना पण आपल्याला ते नको आहे तर आपण त्याच्या गुण दोष न पाहता डायरेक्टली आपण आपल्या गावामध्ये लोकांना देखील चुकीची काही माहिती सांगून ह्या पद्धतीने जे काही कुटील राजकारण आत्तापर्यंत चालत आहे ह्या सर्व गोष्टींचा मी द्वेष करते। तर माझं मत असं आहे की तुम्ही जनतेला देखील माझं आव्हान आहे, तुम्ही जी व्यक्ती आपल्याला 24 तास वेळ देऊ शकते, आपल्यासाठी कार्य करू शकते, आज मी महिला राखीवमधून उभी असेल तर मी नक्कीच जनतेला हे सांगेल की तुमच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही पाठिंबा द्यावा। कारण तुम्ही एखाद्या पुढाऱ्यांच्या घरच्यांना जर पाठिंबा दिला तर ते 100% तुम्हाला वेळ देणार आहेत का, ते 100% तुमच्यासाठी काम करणार आहेत का, याचा देखील जनतेने विचार करावा आणि मी माझ्या वतीने 100% जनतेच्या पाठीशी उभा राहण्याचं मी काम करणार आहे आणि जनतेसाठी मी काम करणार आहे। गेल्या अनेक दिवसापासून खरं तर तुम्ही सामाजिक काम करताय, त्या कामाचं फळ तुम्हाला या जिल्हा परिषद गोपाळपूर गटामध्ये मिळेल का? हो 100%, कारण आपण पाहतोय जनता खूप हुशार झालेली आहे, जनता जनार्दन म्हणतो ते 100% खरं आहे।
कारण फक्त दिखावे आणि फोटोपुरते पुढारी बरेच आहेत, परंतु जनसामान्यांमध्ये लोकांमध्ये बसणारे, आम्ही लोकांच्या घरापर्यंत, आम्ही किचनपर्यंत जाऊ शकते. एक महिला म्हणून मी महिलेच्या किचनपर्यंत जाऊन त्यांच्याशी चर्चा करू शकते, संवाद करू शकते. आज उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी खूप चांगली मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना आणलेली आहे. त्या योजनेचा असेल किंवा लेक लाडकी योजना आहे, अनेक महिलांसाठीच्या योजना आहेत, शेतकऱ्यांसाठी योजना आहेत. बरंच काही सरकारने देखील आपल्या जनसामान्यांसाठी केलेलं आहे आणि आम्ही देखील सामान्य लोकांमध्ये उतरून घरोघरी जाऊन काम करतो. तर त्या कष्टाचं फळ मला 100% मिळेल असं मला आत्मविश्वास आहे. आता गोपाळपूर गटामधून तुम्ही इच्छुक आहात, त्या गोपाळपूर गटामध्ये काय काय समस्या आहेत, असे काय लोकांची तक्रारी किंवा त्या समस्या आल्यानंतर त्याचं निरसन तुम्ही कशा पद्धतीने करणार आणि त्या मतदार गटामधून तुम्ही फिरत असताना की काय काय तुम्हाला म्हणजे जाणवलं तिथल्या परिस्थितीत? हो, आता विधानसभा निवडणूक आपल्या पाठीमागेच 1-1.5 वर्षापूर्वी झाली. निवडणुकीच्या दरम्यान नदीकडे आपली ही 17 गावं मोहोळ मतदारसंघामध्ये जोडलेली आहेत. तर या गावांमध्ये बऱ्याच ठिकाणी फिरताना देखील बऱ्याच तिथल्या समस्या, रस्त्याच्या समस्या असतील. आता झेडपी म्हटलं की आपल्याला माहिती, झेडपी हे जिल्हा परिषद हे दुर्बल घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच्या योजना असतात. त्या योजना आपल्याला त्या लोकांपर्यंत पोहोचवायच्यात आणि तेच काम आम्ही पक्षाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही तेच काम करत आलेलो आहे. त्यामुळे ह्या गोष्टींसाठी मला काही विशेष असं नवीन काही वाटत नाही. फक्त मला जनतेने जर संधी दिली तर मी त्यांच्यासाठी एक व्यासपीठ बनून आणि एक अधिकाराची व्यक्ती म्हणून मी चांगल्या प्रकारे त्यांना न्याय देऊ शकते. तर विधानसभेच्या दरम्यान फिरत असताना खूप समस्या लोकांच्या आम्ही पाहिलेल्या आहेत. आत्ता देखील नदीच्या अलीकडील 8-9 गावांमध्ये माझा चांगला संपर्क झालेला आहे आणि आत्ता झेडपीसाठीच म्हणून नाही, त्या लोकांची कामे नेहमीच मी माझ्या माध्यमातून करत आलेली आहे आणि जिल्हा परिषदमध्ये गेले तर मी चांगल्या प्रकारे अजून त्यांना न्याय देण्याचे काम करेल. तर तुम्ही आता बोलता की म्हणजे ते राखीव जरी जागा असली तरी पण बहुतांशी ठिकाणी आपण बघतो की पुढाऱ्यांची घरचे सुख बनलेले असतात आणि त्यांचा संपर्क साधताना तहसील ऑफिसची पायरी कधी चढलेली नसते. बरोबर. आणि त्या अनुषंगाने खरं तर जिल्हाभर तुम्ही फिरत असताना तुम्हाला त्या सगळ्या प्रशासकीय गोष्टीचा भरपूर अनुभव आहे. तर मतदारांना तुम्ही काय आव्हान कराल? मगाशी मी तेच तुम्हाला सांगितलं की तुम्ही पूर्ण वेळ देणाऱ्या व्यक्तीला पाठिंबा द्यायला पाहिजे, ना की कुठल्या तरी पुढाऱ्यांच्या घरच्यांना तुम्ही जर दिला. तर मी असं नाही म्हणत की ते सक्रिय नसतील किंवा ते पुढारी काम करत नाहीत, करत असतील, परंतु शासनाने किंवा सरकारने जे 50% महिलांसाठी आरक्षण दिलेलं आहे त्याचा आपण काय विचार करतोय? एक महिला म्हणून तुम्ही त्याचा विचार केला पाहिजे. आणि पुरुष मंडळींना माझं तेच म्हणणं आहे, एखादी महिला आपल्या भागातून पुढे जात असेल तर तिच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं 100% कर्तव्य आहे. पाठीमागे आपण गणपती उत्सवमध्ये आपण हळदी कुंकू आणि मेहंदी असेल, चित्रकला स्पर्धा असेल, लहान मुलांसाठी काही कार्यक्रम आपण घेतले होते. तर या कार्यक्रमासाठी मला महिलांचा अतिशय चांगला प्रतिसाद याच गावांमधून मिळालेला आहे. त्याच पद्धतीने आपण विद्यार्थ्यांसाठी देखील करिअर मार्गदर्शन मेळावा सोलापूरमध्ये घेतला होता. तिथे अनेक कॉलेज आणि महाविद्यालय असतील 10वीचे विद्यार्थी आले होते. आता आपण 10वी-11वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण का एवढे कष्ट घेतले? तर ती जी पिढी आहे हीच पिढी येणाऱ्या 2 वर्ष 5 वर्षानंतरचे आपले मतदार असतील. त्यामुळे ह्या जनरेशनला देखील माहिती असणं गरजेचं आहे की आपल्या भागातून चांगलं काम कोण करत आहे आणि अतिशय आपल्याला न्याय देण्याची भूमिका कोणाची असेल. ह्या प्रकारचे उपक्रम मी राबवत असतानाच आत्ता निवडणुकीच्या धर्तीवरती देखील आपण गावोगाव वेगवेगळे रक्तदान शिबिर असेल, आरोग्य तपासणी शिबिर असेल, महिलांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ असतील, तर जिथे आपल्याला सहजासहजी पोहोचता येणार नाही, अतिशय क्रिटिकल कंडिशनमधले काही आजार असतील तर त्या प्रकारचे आजार देखील आपण वेगवेगळ्या योजनांमधून लोकांना त्याचे उपचार करून देण्याचं आपण काम करणार आहे. त्याच प्रकारे नेत्रदान शिबिर असेल, नेत्र तपासणी शिबिर असेल, याच्यामध्ये काचबिंदू असेल, मोतीबिंदू असेल, त्याचे ऑपरेशन कसे फ्रीमध्ये होतील त्यासाठी सुद्धा मी प्रयत्नशील आहे आणि ते 100% आपण 14 गावामध्ये ही योजना आपण राबवणार आहे. शेवटचा प्रश्न, आगामी जिल्हा परिषदेच्या दृष्टिकोनातून आपली तयारी दिसते, परंतु गटातटाचा आणि पक्षीय राजकारण समीकरण काय होती, पण तुमची तयारी बघून प्रियंका परांडे यांना निश्चितपणे दिसणार का, ठामपणे लढवणार का, त्याबद्दल काय सांगा? हो, 100% माझा अजेंडा आहे की जनतेची सेवा करणे आणि मला खात्री आहे मला पक्षश्रेष्ठी नक्कीच न्याय देतील
आणि मी 100% शेवटपर्यंत मी लढणार आहे. जनतेला माझ्या वतीने आव्हान असेल की तुम्ही माझ्यासारख्या सुशिक्षित आणि तुमच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या, जिद्दी आणि चिकाटीने काम करणाऱ्या मुलीला न्याय द्यावा आणि माझ्या पाठीशी उभे राहावं. जय हिंद, जय महाराष्ट्र.